बोला म्हणजे कांदेश काय म्हणत थंडी दानकडे चालू ना एकदम ठीक आहे. आहे का आता मिश्रण जाय ट्रेन टॉपिक जाय प्रतिशत जाय वयवारी टॉपिक जाय आपला सिरीजમાં SSGD आर्मीनं आणि बेसिक ना लसाई मसाई ह्या टॉपिक हिंदीमध्ये मला बेस्ट उदाहरण शिकायला बेसिक पासून तर इथपर्यंत आपला मेन चॅप्टर दे का प्रतिशत वेगळे आयु मीन्स वयवारी वेगळे तुम्हाला ट्रेन वेगळे मिश्रण वेगळे ते इंटरेस्टिंग टॉपिक लाभ आणि हानी प्रॉफिट लॉस एकदम सिंपल टॉपिक आहे. एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करते का ज्यावेळेस तुम्हाला हानी प्रतिशत द्यावा हां हानी प्रतिशत कारण काय करा ना शेकडा नफा तर मराठीमध्ये शेकडा नफा म्हटलं जात किंवा शेकडा तोटा म्हटलं ज्या टायमाला तुमचं जर शेकडा नफा विचारला आहे ना त्या टायमामधून निव्वळ नफा तो राहील द्या ना आणि ती मोठी किंमत द्या पहिले ठीक 100 समजा आता 100 रुपयाची वस्तू जर तुम्ही 50 मा विकली कितला 50 मा आता मूळ किंमत कितली आहे 100 नफा किती आले 50 पूर्ण 100 का 100 तर नफा किती जाय 50 बस या बेस तुम्हाला क्वेश्चन नफा विचार नफा तोटा रे तोटा ठीक आता तुम्हाला उदाहरण सांगतो मी काही लोड लिहू नका फक्त कन्सेप्ट सांगितलं तुम्ही आता प्रश्न असा दिले यदि एक वस्तू का क्रय मूल्य देखा तुम्हाला ही गोष्ट क्लिअर कर क्रय मूल्य काय आणि विक्रय मूल्य काय देखा क्रय मूल्य म्हणजे खरेदी किंमत हिला जुनी किंमत म्हटली जास आणि विक्रय मूल्य म्हणजे विक्री किंमत लक्षात ठेवा क्रय म्हणजे खरेदी विक्रय म्हणजे विक्री आता विक्री किंमत हाय नवीन किंमत रास आणि खरेदी किंमत जुनी किंमत ठीक आहे. उदाहरण यदि एक वस्तू का क्रय मूल्य 4,500 रुपये है और रुपये 3,500 एक वस्तू का क्रय मूल्य 3,500 है और रुपये 3,500 एक मिनट उदाहरण करते उदाहरण मान विक्रय मूल्य का राहिलं ठीक आहे. आता एक वस्तू का क्रय मूल्य खरेदी किंमत किती 4,500 और विक्रय मूल्य 3,500 है तो हानी पद जाते लक्षामध्ये का आता 4,500 झाली वस्तू तो 3.5 मा विक्री राहणार ते नंतर 100% तोटा इथं तर कोण काही येणार असतो ठीक आता 4,500 ने वस्तू 3,500 तुम्हाला का पहिले बेसिक पासून मस्त उदाहरण लिहायचं नंतर आपण टॉप कडे ठीक याचे उदाहरण आहेत ते का नफा निव्वळ नफा ते निव्वळ तोटा किती 4.5 मधून 3.5 किलो मधून नाना व्हायला गुरुला सूत्रातला 100 ठीक आता बाकीला निव्वळ मूळ किंमत काय राहणार पहिली किंमत ठीक आता या 2 शून्य घ्या या 2 शून्य आता 1000 बाकीला 25 ठीक आहे ना 3.5 4.5 मायनस आता 1000 घ्या तुम्हाला तोटा होणार समजा 1000 होणार 100 सूत्रातला म्हणजे प्रतिशत तो 100 आणि 4,500 ही मूळ किंमत आता 5 8 शून्य 5 ने भाग 5 ने प्रतिशत 5 दुनी 10 5 9 25 या 200 आता 200 भागीला 9 हे पण उत्तर आहे ठीक आणि प्रतिशत पण तेल पण आपण पूर्णांक वापरू म्हणजे कसं 200 भागीला 9 दुनी 18 उरणार 2 शून्य 9 दुनी 18 उरणार 2 आता का जी संख्या या नंबर ती संख्या छेदस्थानी जो भागारस तो वरले आणि बाकी वर 22.209% हानी हे नव्हतं आहे पण बरोबर आहे आहे पण ठीक सिंपल प्रश्न राहतात काय मला लोल्यासारखं काही राहते देखो उदाहरण किसी वस्तु को रुपए 222 में बेचने पर एक व्यक्ति को रुपए 48 की हानि होती है तो इस व्यवहार में हुई हानि का प्रतिशत क्या है देखा हानि होले
त्याने एक वस्तू 222 मध्ये की कितला माल तरी त्याला 48 रुपये काय व्हायले तोटा व्हायले. त्या वस्तूने विक्री किंमत काय जाईल, वस्तूची खरेदी किंमत किती जाईल 8 आणि 2 10, हातच्याला 1 2 4 2 6 1 7 270. म्हणजे त्याने खरेदी किंमत किती जाईल ती तरी विक्री किंमत 270 रुपये. मात्र हानी किती व्हायले 48 रुपये. सुधारला 100% ना आणि मूळ किंमत. उदाहरण समझना देखा, किसी वस्तु को रुपये 222 में बेचने पर एक व्यक्ति को रुपये 48 की हानी होती. तो ज्या टाइमला ती वस्तू 222 विक्री राहणार तर त्याला 48 रुपयाला तोटा बी राहणार. तो तोटा 48 आणि 222 एकूण वस्तू किती किंमत जाईल 270 रुपयांनी. आता आपल्याला काय करणार हानी प्रेस करणे. हानी किती व्हायले 48 रुपये. हा शून्य घ्या, हा शून्य घ्या. 7 2 9 8 आणि 4 12. याचा अर्थ असा आहे की कोणत्याच संख्येला एकूण संख्येने बेरलेल्या 3 ना भाग घ्या तर पुरा संख्येला भाग जा 3. 7 2 9 8 आणि 4 12. ठीक आहे. 9 3 27 3 1 3 3 6 18 16 गुणला 10 भागिला 9 160 भागिला 9 टक्का हानी. सिंपल आहे प्रश्न, काही लोड लावा नाही. फक्त सिरी देख कचारा हळूहळू तुम्हाला एक एक टॉपिक मध्ये ओके करते सो बिलकुल डाटा क्लिअर आहे का, टेन्शन नका घेऊ तुम्ही. गोरगरीब पोरासाठी सेवा सुरू आहे. आपल्या चॅनल आपल्या युट्यूब चॅनल प्रत्येक गोरगरीब पोरापर्यंत पोहोचवा. त्यानं भविष्य उज्ज्वल घडवायला तुम्ही पण थोडं योगदान. देखा ऑपरेशन मांगला 1000 इंडस्ट्री. एक डीलर अपने माल को क्रय मूल्य पर बेचने का दावा करता है, लेकिन वह जिस 1 किलो के बाट का उपयोग करता है उसका वास्तविक वजन 800 ग्राम. उसको होने वाला प्रतिशत लाभ ज्ञात कीजिए. आता देखा काय भानगड आहे. एक दुकानदार एक वस्तू मोजी राहणार 1 किलो म्हणजे 1000 ग्राम ठीक. तो 1000 ग्राम पैकी 1000 ग्राम वजन सांगे राहणार पण तो कितना दे राहणार 800 ग्राम दे राहणार. समजे ना का 1 किलो जागा फक्त 800 ग्राम दे राहणार. तो 1 किलो कितना म्हणजे 1000 ग्राम राहणार वजा 800 तर फायदा कितना ग्राम शिरणार 200 ग्राम. लाभ किती राहणार 200 ग्राम. ठीक आहे. मग ते मूळ किंमत ऍक्च्युअली किती 800. मग लाभ कितला 200 सूत्रातला 100 मूळ कितला दिला फक्त 800 दिला. समज उदाहरण एक दुकानदार तो 1 किलो जागा फक्त 800 ग्राम दे राहणार. मग त्याला फायदा किती ग्राम न राहणार 200 ग्राम ना. मग तो 1 किलो जागा 1 किलो न देता फक्त 800 दे राहणार. मग त्याला मूळ वजन किती दिला होता फक्त 800. ठीक आहे. मग आता शून्य घ्या, हा शून्य घ्या, हा काय हा शून्य. ठीक. 4 दुनिया 4 25 हा शून्य वरती 1 2 25 दुनी 50. मग त्याला 25 कितला राहणार लाभ प्रतिशत कितला 25% लाभ. 1 किलो 800 देणार होता फायदा 200 देणार म्हणून लाभ वाढते. मूळ किंमत खाली 0 0 कॅन्सल 55 ठीक. असाच आता इंटरेस्टिंग ते लाभ आणि भाग एक घ्या. आता भाग 2 भेटत उद्या. तोपर्यंत जय खानदेश.